तो राकेश सर सर रोल है तो चालू तुमकां सगळ्यांक येवकार नमस्कार. आमचे बरोबर आसा आमचे कुर्तोळचे लिडर आनी सोंसोडो विशयाचेर हायकोर्टान वचून लोकां खातीर बरो निकाल हाडपी बाब रॉक मस्करेनियस. आमचे आसा तालिगांवचे लिडर बाब फ्रांसीस कोएलो आनी आमचे स्टेट प्रेसिडेंट एडवोकेट अमित पालेकर. आयच्या प्रेस कॉन्फरन्साची आमंत्रण दितना आमी तुमकां म्हटलें की टुडे वी वील बी एक्सपोजिंग वन ऑफ द बिगेस्ट स्कॅम्स ऑफ द बीजेपी गव्हर्नमेंट ऑफ गोवा. तर तुमच्या मनान आयला आसतलें PWD डिपार्टमेंटान कसले तरी स्कॅम रस्त्याचे किंवा ब्रिजाचे, किंवा TCP मिनिस्ट्रीन कसले तरी स्कॅम, लँड स्कॅम, किंवा खंयच्या तरी खात्यान जॉब स्कॅम आसतले. अशी डिपार्टमेंटां आमच्या तकलेन येतात. पूण भारतीय जनता पार्टीचो भ्रष्टाचार अशा लेवलाचेर पाविल्लो आसा की असले जे मनोहर भाई पर्रीकरानूच म्हणिल्ले की लुक्रेटिव्ह पोर्टफोलियोज PWD, ट्रान्सपोर्ट, TCP असले लुक्रेटिव्ह पोर्टफोलियोजान भ्रष्टाचार करून ह्या खात्यान काबार करून आता भारतीय जनता पार्टी भ्रष्ट जनता पार्टी म्हणपाचे तांकां आता नवे नवे एक आयडिया काढून स्कॅम करपाचो प्रयत्न चल्ला तांचो. So I am shocked to tell the people of Goa today that we are going to expose the biggest garbage scam in India, which is going to be carried out by BJP government, by the Pramod Sawant government of Goa. तुम्ही जाणा की गार्बेज हो गोंयांत बरो व्हडलो प्रॉब्लेम आसा. आमचे पॉप्युलेशन 15-16 लाख असले तरी 90 लाख ते 1 कोटी टुरिस्ट वर्सान गोंयांत येतात. and we are always struggling with the garbage problem. पण over time जे इकॉनॉमिक्स आसा आणि जे लायव्हलीहुड्सा खातीर एक सिस्टम तयार जाल्ली आसा आणि आज पळयल्यार खंय तरी वेगळ्या वेगळ्या पंचायतीन वेगळ्या वेगळ्या म्युनिसिपालिटीन हे जे मटेरियल रिकवरी फॅसिलिटीज तयार जाल्या, तशेंच गार्बेज ट्रीटमेंट फॅसिलिटीज जसे सालिगांव किंवा काकोडा हे तयार जाल्ले आसा. आणि खंय तरी बिकॉज ऑफ द नेसेसिटी अँड द अर्जन्सी अँड द एमर्जन्सी ऑफ दिस इश्यू थिंग्स आर गेटिंग इन प्लेस. पण ही सिस्टम घट करपाच्या सोडून, ही सिस्टम आणि बरी करपाची सोडून, ही सिस्टमाचे जे फेलियर्स अजून आसा ते सारखे करपाचे सोडून भारतीय जनता पार्टी तांकां फक्त गार्बेजीन सुद्धा स्कॅम कसो करपाचो हेच तांच्या तकलेन येता. ह्या स्कॅमा बद्दल डिटेल्स दिवपाक आमचे प्रेसिडेंट तुमकां सगळे डिटेल्स सांगतले. ताच्या पयलीं हांव मागता बाब आमचो रॉक मस्करेनियस जो आसा जशें सांगलें तांणी सोंसोडो विशयाचेर मोठो एक हायकोर्टाचो निकाल हाडून मडगांव आनी कुर्तोळच्या लोकां खातीर एक बरो ताणें एक पावल फुडें काडिल्लें. आणि ही विल एक्सप्लेन टू यू रायट नाव व्हॉट आर द फेलियर्स ऑफ द गोवा गव्हर्नमेंट ऑन द गार्बेज इशू. And after that, our president will tell you what is this big garbage scam that the BJP government is planning. Good evening. I was one of the petitioner representing the citizens of Soshla in the High Court. The petition was with regards to clearing the legacy dam. सगळ्या खबर आसतली की सोशळो म्हणून जाल्यार आख्खे गोंयभर फावपाक आसलें. कोणूय समज गार्बेज उडोवपाक वचत जाल्यार त्या जाग्याचेर म्हापश्या जाग्याचेर समज गेले जाल्यार तूं सोशळो क्रिएट करपाक येईल काय म्हणटाले. सो 2019 I filed a petition in the High Court. We pursued the matter and we can claim that the legacy dam at Soshla has been removed. But before the High Court could dispose the petition, government ने एक affidavit file केली कि they will be doing certain things there. And only after that the petition was disposed. And one of the things that they had asked, that they had actually given in the affidavit was putting up a 15 TPD biomethanation plant. Besides that, some retaining wall, transformer, connecting those listed tanks to the municipal garden, that STP plant. These were other things that were given. But
Today, a class municipality like a Marga Municipal Council is totally mismanaging the whole thing. Is it because of the government failure? Is it because of the municipal failure? That we need to talk and discuss here. Because in our petition, the legacy dump was there, of course, it was cleared. But having said that, what are they doing about the day-to-day management of Margaon's garbage? Today, the area that has, Sosro, which was supposed to actually manage the garbage, day-to-day management, they are doing nothing there. All of which, whether it is dry garbage or wet garbage, is being actually diverted to Kakora. So what is the municipality doing? What is the government doing at Sosro? So there is nothing happening there. In spite of the affidavit that is being given by the government, that a 15 TPD biomethanation plant will be put up till today. This is actually a contempt of court of the High Court, which I would like to state here. And the government has failed. There is something called as the High Power Committee on Management of Sosro, which is being chaired by the CM. Till date, the meeting of this High Power Committee has not happened. It means to say if that meeting has not happened, that there is no discussion which has happened with regards to the setting up of this 15 TPD plant. I don't know what is going to happen if, God forbid, something happens at the Kakora plant there where all this garbage from Margaon is being shifted. So this is the status of the mismanagement of Sosro, which I would like to state here. आज सकाळी उठण्याकडे एक जोक वाचलो, तुम्ही वाचला असतो. लोकमत वाचता जाल्यार तुम्ही तो सकाळी वाचला असतो. म्हणटा आसले की लोकमतान केन्नाच्यान जोक येवपाक लागला काय म्हणून. तेन्ना जोक वॉज हेडलायन आयचो लोकमत आणि जोक. चीफ मिनिस्टर म्हणता, मुख्यमंत्री म्हणाले की राज्यातील भ्रष्टाचार आम्हाला पूर्णपणे निपटून काढायचा आहे. या दिवाळीत भ्रष्टाचार रूपी नरकासुराचे दहन करा आणि गोवा कायमचा भ्रष्टाचारापासून मुक्त करा. न खाऊंगा न खाणे दूंगा म्हणजे बीजेपीने एकतर मांडवी उडी मारची पडली. सरकाराच्या प्रत्येक मंत्र्याक रेजिग्नेशन दिवचे पडले. ना जाल्यार फाल्यां नरकासुरा बरोबर भ्रष्ट मंत्र्यांचे दहन करचे पडले. जोक दिसला तो हसले तुम्ही. म्हाका अशेंच हसपाक आयलें सकाळी. खूब हसलो हांव. कारण आयरनी ऑफ गोवा गव्हर्मेंट, भारतीय जनता पार्टीचो जो सरकार आसा गोंयांत, आयरनी ऑफ दीस गव्हर्मेंट इज दॅट इतलो भ्रष्टाचारान भरभटला हो सरकार आणि भ्रष्टाचाराचो नरकासूर नाश करपाचो ते भाशा करता. हाच्या पेक्षा व्हडलो व्यंगत्व, हाच्या पेक्षा व्हडले व्यंग, हाच्या पेक्षा व्हडली जोक, कॉमेडी म्हाका दिसता गोंयच्या प्रत्येक मनशान केन्नाच आयकूंक नासतली. प्रत्येक गोष्टीचेर भ्रष्टाचार. रस्त्याचेर डांबर घालण्यापासून एक साधे आता एक्सपोजिशन चालू ताचेर 400 कोटी जे म्हणटात तातूंतय भ्रष्टाचार. आणि भ्रष्टाचार अशे तरेन चल्ला की आमकां माहिती आयलें की एक मल्ल जे आमी लायताले आदीं ताका सुद्दां कितल्या तरी हजारांनी एक मल्ल पडटा खंय. जे खंयचे तरी भांगराचे गोल्ड प्लेटेड आसतले काय अशें आमकां दिसपाक लागलां. प्रत्येक पेपरान जेन्ना विजिलन्स वीक चालू आसा तेन्ना ह्यो गजाली दिसून आयल्या. तेन्ना आज वेळ आयलो की गोंय सरकार कसल्या गोष्टीन भ्रष्टाचार करपाक शकता ताचो एक खंयचो टोकार देपाक शकता ताचो आज लोकांक आमी जाणीव करपाक आज ही प्रेस कॉन्फरन्स आसा. वन ऑफ द बिगेस्ट स्कॅम्स ऑफ गोवा गव्हर्मेंट, ते बी गार्बेजांतल्यान, which is going to affect every Goan, प्रत्येक गोंयकाराक जे अफेक्ट करतले ते सरकारान कशे मागीलदारान भितर हाडला ते जर 12 ऑगस्टाचे गॅझेट पळयत जाल्यार दिसून येतले. 12 ऑगस्टाक एक नवो कायदो अस्तित्वात हाडटा अंडर एनवायरमेंट प्रोटेक्शन लॉ. इट इज कॉल्ड डेपॉझिट रिफंड स्कीम. आज डेपॉझिट रिफंड स्कीम म्हणल्यार कितें आयकल्यात मी? हांव गॅझेट नोटिफिकेशन शेअरूय करता तुमकां. डेपॉझिट रिफंड स्कीम म्हणल्यार हे दूध अशें धरता. ब्रँडिंग जाल्यार तुमकां मागीर प्रॉब्लेम जाता. हे दूध आज हांवें घेतलां. आज बरें दूध जर घेतलो, भुरग्यांक पौश्टीक दूध घेतलो जाल्यार हे दूध घेवचें पडटा. कारण भुरग्याक
बरें भाव दवरपाक जाय म्हणून हे घेवचें पडटा. हाजी बाजारांतली किंमत आसा 150 रुपया. चीफ मिनिस्टराक, मंत्र्यांक, सरकारांतल्या कोणाक खबर आसना, कारण बाजारांत वचून दूध न्ही सादें केन्ना कसली खरेदी तांणी केल्ली आसना, म्हारगाय कळची ना. हे 150 रुपयाच्या दुधाचेर ही जी बाटली येता हाजेर हांव 20 रुपया डेपॉझिट दिता. फाल्यां बाटली सोंपली की हांव हे डेपॉझिट परत घेवपाक ही बाटली परत करता आनी म्हाका ही बाटली 20 रुपया परत मेळटा. आता सरकार ह्या बाटलेचेर एक डेपॉझिट लायतलो. 5 ते 10 रुपया आसतले अशें आमकां म्हायती पडला, विच इज इक्वलंट टू ही जी उदकाची बाटली धरली. आता तुमी उदक काय सगळ्यात घरच्यान 2-2 लिटर घेवन येना, एक तरी बाटली घेवचीच पडटा. ही बाटली सरसकट 20 रुपयांक पडटा 1 लिटर. या प्रत्येक बाटलेचे डेपॉझिट सरकार लायतलो 5 रुपयाचे. म्हणजे नियरली एक आज आम्ही धरले 20 रुपया जाल्यार एक कितले पर्सेंट जाले 5% 20-25% हाजेर डेपॉझिट लायतलो. वो एल्युमिनियमचो कॅन हाचेर 5 ते 10 रुपया डेपॉझिट लायतलो सरकार. कारण कितें? अंडर दिस डेपॉझिट रिफंड स्कीम जाका तांणी ग्लॉसी एक पिक्चर तयार करून दाखयला की हातल्यान पोल्युशन जाता. आता हे डेपॉझिट तुमकां परत कशें मेळटले? हे डेपॉझिट जर तुमकां परत मेळपाक जाय जाल्यार खंयची कंपनी ती मागीर येवया आमी, जाल्यार एक पर्टिक्युलर कंपनीक आज ते अपॉइंट करपाचें आसा. ते एक 300-400 कलेक्शन पॉइंट्स दवरतले. थंय व्हरून तुवें ही बाटली परत दिवंक जाय. ही बाटली परत दिल्या उपरांत तुजे 5 ते 10 रुपया तुका परत येतले. पण ह्या बाटलेचेर हांव जीएसटी भरता, ह्या कॅनाचेर हांव जीएसटी भरता, ह्या उदकाच्या बाटलेचेर हांव जीएसटी भरता. तो जीएसटी जेन्ना तुवें हाजेर 5,000 रुपया एड जातले, ते 5,000 रुपया ते जीएसटी ताजेरूय जीएसटी आसतलो, तो म्हाका रिफंड मेळपाचो ना. मागीर ही जी बाटली आसा ती जर हांव करूंक शकलो ना जाल्यार सरकार 5 ते 10 रुपया will be richer, up to 20%, 10% it may be. आज गोंयांत रिसायकलिंग, आता सरकार म्हणटा अरे रिसायकलिंग करपाक जाय, तुमकां नाका रिसायकलिंग. आज गोंयांत जो कचरो कलेक्शन जाता तातल्यान 90% आज 90% रिसायकलिंग गोंयांत अचीव जाल्ली आसा. आज जे रिसायकलिंग जे आज गोंय सरकार करता, गोंय सरकार किंवा आज पंचायती किंवा बाकीच्यो ज्यो एजन्सीज आसा त्यो करतात, त्यो रिसायकलिंग 90% अचीव करतात. आता डीआरएस स्कीम म्हणजे डेपॉझिट रिफंड स्कीम, हातूंत भितर ई वेस्ट म्हणल्यार आता बॅटरी, मोबायलाच्यो बॅटरी, मोबायल पोन्ने मोबायल जे भायर उडयता ते इन्क्लूड ना. अदर वेस्ट विच इज नॉट प्राइज वर्दी ते इन्क्लूड ना. मागीर आज ज्यो गोंयांत एक्झिस्टिंग एमआरएफ फॅसिलिटीज आसा, एमआरएफ म्हणल्यार मटेरियल रिकवरी फॅसिलिटी, हायकोर्टात एक पेटिशन फायल जाल्ले, सुओमोटो रिट पेटिशन नंबर 2/07, ते 2007तल्यान चलताले आनी आतां ते डिस्पोज जाला कितल्या तरी वर्सांनी. थोड्या पंचायत 30 ते 30 लाख खर्च करून ह्यो एमआरएफ फॅसिलिटी 196 पंचायतींनी केल्या. आता हांव हे सगळें सांगता कित्याक तुमकां, हाचे भायर सालिगांव काकोडा वेस्ट ट्रीटमेंट प्लांट्स आसा, they are in existence and many more are coming up as per high court's orders. आणि हे जे प्लांट आसा हांका जे एमआरएफांतल्यान प्लास्टिक येता, एमआरएफांतल्यान जो पंचायतच्या कलेक्शन एजंट्सा कडल्यान जो कचरो येता, त्या कचऱ्यांतल्यान थंय सॉर्टिंग जावन ताजो वेस्ट मॅनेजमेंट जाता, थंय रिसायकलिंग जाता. आता हे जे एडिशनल जातले हाजेर पयशे ते खंय वतले? सरकारा कडेन वतले काय एजन्सी कडेन वतले हे आमकां सध्या खबर ना. पण एका गोष्टींतल्यानच कितलो करोडांनी म्हयन्यांतल्यान फायदो सरकार किंवा त्या मनशाक जो कलेक्शन एजंट जे अपॉइंट ते करपाचे आसा तांकां जातलो हे तुमी आयकत तर जाल्यार तो शॉक बसतलो. कारण आमकां काल न्हीद पडली ना हें आयकून की गोंयकारांचेर बर्डन घालून कसो सरकार एका कंपनीक रीच करपाक सोदता आनी ऑब्वियसली इट इज ह्यूज करप्शन. सो तुमचो जो आज प्रत्येक हे डेली यूज प्रोडक्ट आसा तुमचे, दूध आसूं, उदक आसूं, आज सगळे पेट बॉटलान येता, ग्लास बॉटलान येता, घी आसत तुमची, तूप आसत, कितें आसा ते रिसायकलेबल बॉटलान येता, तुमचे
काय घरा एक सोडा घेऊन जाय कितें जाय ते सगळे तुम्ही पॅट बॉटलांतले हांव बियर आनी ताचें उलयत ना कोणी म्हणटलो बियर इम्पॉर्टंट न्ही कॅनान जावं कित्याक पिवं बियर पिवं नाका ग्लासान पिवं नाका पण येता हे खरी गजाल आसा ह्या सगळ्या गजालींचे नियरली 20% प्रायस रायज जातली कारण सरकाराक कोणाक तरी पयशे करून दिवपाक जाय ही सत्य परिस्थिती आसा हे पयशे विल बी इन्क्लुडेड विथ जीएसटी एडिशनली पण जीएसटी रिफंड करपाक शकना कायद्यान जीएसटी रिफंड त्या हाजेर कलेक्शन केल्लो खंयच्याच तरेन सरकार तो परत दिवपाक शकना तुमकां म्हणजे म्हारगाय वाडटली सध्या अबाउट 8 ते 10 हजार गोंयकार आनी गोंयचे भायले म्हणटू पण भारतीय लोक आज ह्या इंडस्ट्रीज कनेक्टेड आसात गार्बेज कलेक्शन गार्बेज सेग्रिगेशन रिसायकलिंग या 10,000 लोकांचे भविष्य कितें हाचे सरकाराकडे उत्तर आसना कारण जेन्ना गार्बेज जी कलेक्ट जाता ती सॉर्टिंग करपाचे आनी कनेक्टेड लोक जे आसा तांकां आज सरकारान जॉब दिवना पण ह्या गार्बेजच्या कलेक्शना मार्फत रिसायकलिंगा मार्फत आज तांकां एक जॉब जनरेशन क्रिएट जाला आता गोंयान टोटल जी गार्बेज कलेक्ट जाता म्हणजे 100% जी गार्बेज कलेक्ट जाता तातल्यान फक्त 10% गार्बेज ती ह्या प्रोडक्ट्सांतल्यान येता म्हणजे ग्लास बॉटल्स कॅन्स एल्युमिनियम कॅन्स आनी प्लास्टिक 90% जी गार्बेज आसा ती प्लास्टिक विच इज ऑफ व्हेरी लो व्हॅल्यू पण हाका रिसायकल करून ज्या सध्याचे गोंयचे प्लांट्स आसा ज्या सध्याचे गोंयचे जे रिसायकलर्स आसा तातल्यान त्या नियरली 50% एक प्रॉफिट कमयता आणि बाकीचो गार्बेज आसा तो डिस्पोज करता म्हणजे टुडे अ सस्टेनेबल गार्बेज कलेक्शन and garbage disposal is happening in Goa 90% achieved by with the help of privatized and government based also recycling agencies ये जेन्ना बंद जातले तेन्ना कितें जातले ते पळया आज गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन जे आसा तांचे प्लांट आसा जेन्ना हो जो क्रीम म्हणजे आता जर एक केक आसा जाल्यार दिस इज क्रीम ऑफ द केक आणि बाकीचे तुम्ही प्लास्टिक पोतयो सिंगल यूज प्लास्टिक आणि कितें कितें आसा ते जे पळयता दॅट इज ऑफ नो व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ रिसायकलिंग ही क्रीम सरकार केकाची सगळी क्रीम सरकार एका कंपनीक दिवपाक सोदता आणि आमकां म्हायती मेळ्ळा की हातूंत भितर एनवायरमेंट मिनिस्टर इज ऑल्सो नॉट टेकन इनटू कॉन्फिडन्स and this is entirely formulated by chief minister of Goa हातूंत भितर चीफ मिनिस्टरचो इंटरेस्ट कितें आसा हे म्हाका दिसता एनवायरमेंट मिनिस्टरूय सांगूंक शकता किंवा चीफ मिनिस्टराक तुम्ही विचारपाक जाय की हातूंत भितर ताचो इंटरेस्ट कितें आसा काय म्हणून when this cream which is now being sorted by various garbage collection agency and recycler is going to be given to one single company free of cost म्हणजे ताका तुझ्या घरा येवन कलेक्ट करपाची ना तुमका जर तुमचे 5 रुपया 10 रुपया जे तुम्ही हाजेर मोडल्या ते परत जाय जाल्यार तुम्ही स्वतः सपोज तू तालिगांव रावता आणि कलेक्शन पॉइंट बाजारात आसा जाल्यार तालिगांवच्यान तुका बाजारात तुझ्या प्लास्टिक 505 रुपया कलेक्ट करपाक येवचो पडटलो आता जो मनीस पणजे कामाक येता तो प्रोबेबली एक बाटली उदकाची घेता आसतलो और 2 बाटली उदकाची घेता आसतल्यो ताजेर तो 5 ते 10 रुपयाचो बर्डन पडटलो पेट्रोलाचो खर्च करून ताका ते कलेक्शन पॉइंटार वचून ती बाटली दिवची पडटली जाल्यार ताका ते पयशे परत मेळटले पण ताका ते जीएसटी मेळची ना नाव इम्पॅक्ट ऑफ दिस पयली म्हणजे प्राइस रायज जे गोष्टी आज प्रत्येक मिडल क्लास मनशाक लागता त्या गोष्टीचे प्राइस रायज जातली बाय 10 to 20% 10 ते 20% ची प्राइस रायज एक सामान्य मनीस सोंसपाक शकतलो काय काम धंदो सोडून भुरग्याक स्कुलान पावचे सोडून कामाक वचचे सोडून आपले एक 10-20% एटलीस्ट 15% परत येवचे म्हणून डेली लायनीन रावप ह्यो परत रिटर्न करपाक how and what extent can government stoop down to for the purpose of increasing their corruption gains मागीर this will encourage smuggling आज गोंयकार गोंयांत येवन सोरो कित्याक घेता लोक कित्याक घेता खबर आसा तुमकां की थोडो सवाय आसा म्हणून पण ही बाटली जेन्ना 20 रुपयाची तुमकां 25 रुपयान गोंयांत पडटली तेन्ना तूं म्हणटलो महाराष्ट्रान वचून घेवया म्हणटलें काय ना 100 बाटल्यो जर कोणाक लागता तो म्हणटलो महाराष्ट्रांतल्यान हाडया कर्नाटकांतल्यान हाडया बॉर्डर स्टेटांतल्यान हाडया This will kill the retail industry of Goa. जो शॉप रिलेट आसा बारीक बारीक ताजे कडेन जे बाटली 25 मेळटा ती तो 20 भायल्यान हाडटलो आनी त्या खातीर धंदे जे बारीक धंदे आसा ना एज फार एज आय नो दिस इज अ गोवन ब्रँड नांव सांगला कळ्ळें तुमकां पण
हाज्या सारको जो धंदेकार आसा हाका ही जर बाटली मॅन्युफॅक्चर करून जर हाका लेबल लागता, येस टू मेक अ सेपरेट लेबल फॉर गोवा, कारण ताका ते एडिशनल लावचे पडटले 5 रुपया 10 रुपया, ताजेर जीएसटी लावची पडटली एडिशनली. So you have to make two formats of GST, one which is for the product, one for that additional money which is going to charge, which again is non-refundable. So this will be a larger scheme, again making government richer in collection of additional GSTs. Small retailers, small businesses सोपतले, small vendors सोपतले, आणि MRF जे आसा तांकां जेन्ना ह्यो गजाली पावच्यो ना, जो कॉन्ट्रॅक्टर आज रिसायकलर म्हणून तांचे कडल्यान कचरो कलेक्ट करता, तो म्हणटलो तुझी जी वस्तू आपण आपल्याक जातल्यान काही 1 रुपयाचो फायदो ना, तर तुझो गार्बेज आपण कलेक्ट कित्याक करू? म्हणजे जे आज 50, 60, 70 कोटी म्हणून सरकारान जे MRF दिल्या, पंचायतींनी बांधल्या, जो वेस्ट मॅनेजमेंट प्लांट बांधल्या, तांकां बंद जावचे पडटले, बंद करचे पडटले. MRP चेंज जातलोच, आणि MRP चेंज जाल्यार ताजो इम्पॅक्ट मिडल क्लास लोकांचेर डायरेक्ट पडटलो. सर्व्हिस विल इन्क्रीज. हाऊ सर्व्हिस विल इन्क्रीज? आज रेस्टॉरंटान जर तूं उदक घेवपाक वता, तो तुका तो कित्याक जग मारपाक वतलो थंय तुजें रिटर्न करपाक? तो म्हणटलो आपूण कस्टमरा कडल्यान चार्ज करता. यू विल बी पेइंग फॉर इट. You will be paying extra for your cup of tea. चा पिवपाक जाय, ताका दूध लागता, जो विंगलो ड्रॉप करता, किंवा तुझ्या जेवपाक बसता आसतना तुमकां जर तुमची सावध बरी आसूंक जाय, तुमच्या भुरग्यां खातीर जर तुम्ही मिनरल वॉटर वापरता, जाल्यार ताजेर प्रत्येक गोष्टीचेर तुमकां भाव वाडटलो. दूध हे जे सॉफ्ट ड्रिंक किंवा कितें आसा सोडा will become a luxury because then it has increased by 20% only in Goa. देशान न्ही हे खंय. This is being sought to be made only in Goa. And the company which is chosen for this has done one pilot failed project in Kedarnath. Pilot failed project in Kedarnath. ताचो डेटा सरकाराकडे आसतलो, पण ही जर स्कीम इतली फिजिबल आशिल्ली जाल्यार आज भारतान खंयच कित्याक लागू केली गेली ना. आणि सरकार फक्त रिसायकलिंगाच्या निमतान जर स्कीम गोंयान लागू करपाक सोदता जाल्यार प्रत्येक गोंयकारान रस्त्यार येवचो पडटलो. मागीर तो भारतीय जनता पार्टीचो आसूं, काँग्रेसचो आसूं, आम आदमीचो आसूं, गोवा फॉरवर्डचो आसूं, किंवा खंयचोय सामान्य नागरीक आसूं, कारण हो जो प्राइस रायज which is going to be artificial price rise for the greed of some minister or maybe the chief minister is going to have its large impact on every Goan. सरकारचो नरकासुराचे पोट आज इतले वाडलां. दहन तांचे करू नाका, पयलीं घरा वचा आनी हारशान तोंडां पळयात. दिसता जाय काय ती दिसता 2 शिंगां आनी सुये म्हणून दाग ते पळया ते समोर रावन, आनी फाल्यां भोवूं नाका. म्हाका दिसता सरकाराच्या खंयच्याच मंत्र्यान फाल्यां भोंवपाक जायना गोंयान. केन्ना कोण थंय उजो लायक सांगूंक जायना, नरकासूर समजून. ही परिस्थिती आसा सरकारी मंत्र्यांची. आज करप्शन जे पावला ते पावला टू वन कंपनी विच इज नेम्ड एज रिसायकल. गूगल करा, हैदराबाद बेस्ड कंपनी आसा रिसायकल म्हणून जी कंपनी आज हे प्रपोजल घेवन सरकाराकडे आयला, तांकां हो फुल कॉन्ट्रॅक्ट मेळपाचो आसा. आज गोंयांत एकच एक्झाम्पल दिता तुमकां. हो जो कॅन आसा हो एल्युमिनियम बेस आसता. हातल्यान जे रिसायकलिंग कलेक्शन जाता गोंयांत 60 मेट्रिक टन, नियरली 60 मेट्रिक टन एल्युमिनियम कॅन्स एम्प्टी कलेक्ट जाता. 1 मेट्रिक टन म्हणल्यार 45,000 कॅन. म्हणजे असले एम्प्टी 45,000 कॅन मिळून 1 मेट्रिक टन जाता. हे मेट्रिक टन जर तुम्ही 5 रुपया एडिशनल म्हणजे हाजे प्रत्येकाचे 5 रुपये कलेक्ट केल्ले वतले, सो नियरली 1,35,00,000 पर मंथ. 1,35,00,000 पर मंथाचो कलेक्शन सरकाराकडे किंवा त्या एजन्सीकडे जातलो. तातल्यान कितलो परतो वतलो, कितलो परतो वचना. 1,35,00,000 12 ते 18% जीएसटी काउंट करा. 18 ते 20% 20 लाख परत सरकाराक फायदो जातलो. आणि हे 1,35,00,000 प्लस जीएसटीचे पैसे जे येतात ते परत रिफंड जायना, ते वतले खंय? आणि हे सगळे कित्याक? कारण हो जो गार्बेज आसा, हो जो गार्बेज आसा, हो हाजो जो रिसायकलेबल गार्बेज आसा तो फुकट एका फॉर्माक दिवपाक कॉल्ड रिसायकल. हो सरकाराचो व्हडलो स्कॅम. ही सरकाराची स्कीम आसा तातल्यान जे जे कितें लॉस जावपाक शकता ते आमी आज तुमच्या मुखार दवरले. सो सरकार जेन्ना म्हणटा आनी म्हणटले की वी वॉन्ट पीपल टू रिसायकल, जेन्ना गोंयांत 90% रिसायकलिंग आयच्या घडयेक जाता विथ द एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर, विथ द एक्झिस्टिंग लेबर फोर्स,
without a single rupee burden additionally to a middle class person or every goal. सरकाराक कसली उमेद आयल्या ते सगळे बंद करून जो लेबर फोर्स आसा, जे आज कामगार आसा तांकां जॉबलेस करून, जे आज MRF पैसे खर्च केल्या ते कुशीत दवरून ताजो अपव्यय करून एक नव्या कंपनीक हे दिवपाचो हातल्यानच दिसून येता की this scam is worth at least about 100 to 150 crore per year. हे पैसे कोण खातलो, कोणाकडे वतले, हाचे बद्दल म्हाका दिसता एनवायरमेंट मिनिस्टर will be better to answer because it seems that he is opposed to it and yet this law has been passed by cabinet approval. म्हणजे प्रत्येक मंत्री जो आज कॅबिनेटान आसा ताणे हाका अप्रुव्हल दिल्ले आसा आणि पोस्ट बाय चीफ मिनिस्टर, which means there is lot that speaks about the actions of this government. आज जर प्रत्येक मिडल क्लास मनशाक गोंयच्या हे जर समजून शकना जाल्यार गॉड ब्लेस यू and your children and your future generations. कारण हाज्यापेक्षा ऑब्लिवियस गोंयकार जावपाक शकना. तुम्ही गोंयच्या प्रत्येक करप्शनाचे, पणजेचे स्मार्ट सिटी आसूं, रस्ते गोंयचे आसूं, जॉब स्कॅम आसूं किंवा बारीक सारीक गोष्टी, कसल्योच गोष्टी आसात त्यो गोष्टीचेर तुम्ही दोळे बंद करून सहन केले. पण जेन्ना गजाल येतली तुमच्या भुरग्यांच्या दुधाचेर, तुम्ही भायर वता तेन्ना पिता ते उदकाचेर आणि केन्नाय उमेद म्हणून पिता ते सॉफ्ट ड्रिंकाचेर, तेन्ना दिसूंक लागतले की सरकार कित्याक तुमच्या बोल्सांत परत परत हात घालता. कोटींनी जो आज स्कॅम ह्या लॉ मार्फत येवपाचो आसा, silently this was, if I am not mistaken, this was not placed on the table of the house. कोणाकूच खबर ना. Probably oppositionाकूय खंय तरी हाजे जाणीव करून दिवना सरकारान की हो कायदो आमी अंडर द टेबल और बिहाइंड द डोर्स पास करून हाडला म्हणून. कारण आमी जेन्ना आमच्या एमएलए कडेन उलयले तेन्ना आमकां दिसना हाजेर काय डिस्कशन जाला अशें म्हणून. कारण दिस हॅज ह्यूज इम्पॅक्ट ऑन एव्हरी गोल. तेन्ना अशा प्रकारचो कायदो जेन्ना सरकार हाडटा एका कंपनीक रीच करपाक आनी त्या कंपनी मार्फत स्वताची बॉल्सां भरपाक, then it is time that everyone comes on streets to oppose. It is duty of Aam Aadmi Party आणि आम्ही बांधील आसा गोंयकारांक अशा प्रकारचे जे स्कॅम आसा ते स्कॅम उघड करपाचे, ते स्कॅम दाखोवन दिवपाचे आणि ते स्कॅम आज आम्ही तुमच्या मार्फत गोंयकारां समोर हाडला. हाजी डिटेल एक जी कळपाक इट्स लिटल डिफिकल्ट. आमकांय 24 वरां लागली. हांवें आनी वाल्मिकी बाबान कालच्यान आज आनी आमचो प्रोफेसर रामराव सध्या हांगा आयले ना, येवपाक शकले ना कामा खातीर. तांणी बसून ह्या गजालीची स्टडी केल्या कालच्यान आयज पर्यंत, तेन्ना हें सगळें कळून आयलां. इट इज लिटल डिफिकल्ट टू अंडरस्टँड. म्हणून आज दुधाची बाटली आनी हें उदक आनी हें घेवन आयलो की सामान्य नागरिकांक कळपा खातीर परत परत ह्या गोष्टीचेर आमी समोर हाडूंक शकतले. तुमकां कितें क्लॅरिफिकेशन जाय ते आमी दितले आनी हांगा जे आसा जे आमी डेटा जो आमी काडिल्लो तोय तुमकां धाडटलो हाव दिस इज गोइंग टू इम्पॅक्ट एवरी गोल हू शुड नॉट लेट दिस हॅपन and we should not tolerate this BJP नरकासूर गव्हर्नमेंट जुळोवन उडयात फाल्यां तांकां. आनी परवा दिवो लावन देवाकडे मागा की नाश जावपाक जाय भ्रष्टाचारी भारतीय जनता पार्टी सरकाराचो. कारण ते आज गोंयच्या फुडाऱ्या कडेन खेळटा, गोंयच्या प्रत्येक नागरिका कडेन खेळटा. इनफ ऑफ दिस नॉनसेन्स. योजनेचे नाव कितें तें? इट इज कॉल्ड डेपॉझिट रिफंड स्कीम. हांव ते गॅझेट तुमकां नोटिफिकेशन शेअर करता. कचऱ्याच्या विशयाचेर म्हणजे करप्शन कचऱ्याचे कशें चल्लां तें बाब फ्रांसिसी तुमकां फुडें सांगतलो. पळय आमच्या हिंगा तालिगांव एक्चुअली पेंजीम म्युनिसिपल कॉर्पोरेशनान पडटा. तुमी दोनापावल सर्कल घेवच्या आदी थिंगा एक रिसायकलिंग युनिट आहा. तो रिसायकलिंग युनिट बरो चलता. देर इज नो प्रॉब्लम विथ द युनिट. दॅट इज अ प्रूवन मेथड ऑफ a successful method of recycling waste in Goa. The municipality, each municipality or each panchayat has to have a small, or two panchayats can get together and have small recycling units. And these recycling units work with the existing infrastructure of the waste management system that Goa has. So, if there is a successful model already existing in Panjim, why not replicate that model all across Goa? What is the need to bring one private company and give them a monopoly of all the recycling,
while putting the onus of paying for that recycling on the going. So आम्ही सरकाराक विचारूंक सोदता की ऑलरेडी एक्झिस्टिंग सक्सेसफुल मॉडेल आहा पणजे तो सेम मॉडेल आख्या गोंयांत रेप्लिकेट करून काय कितें जाता ह्या असल्या स्कीम हाडपाक कित्याक तांकां गरज आसली आनी ओली स्कीम हाडल्या उपरांत एकूच कंपनी मोनोपली जातली हे कोणीय चिंतत जाल्यार तांकां कळटलें इट्स अ मनी मेकिंग रॅकेट इट्स अ स्कॅम टू मेक more money in the chief minister's pocket. It is the chief minister directly who is doing this. There is no doubt about it. The people in the environment ministry don't know, the minister himself doesn't know, and the rest of the people in the department also don't know. Directly the scheme gets gazetted and comes into the Gazette of Goa with the CM's approval and the chief secretary's approval. So, as Amit has explained, while there is an existing successful model in Panjim, there was no need to bring such a scheme and create a complete mess of the existing infrastructure of waste management. आता आणि एक गजाल तुमकां सांगता एक्सटेंडेड प्रोड्युसर लायबिलिटी म्हणजे कशें आसता ही बॉटल कोण मॅन्युफॅक्चर करता ताका एक एक्स पर्सेंटेज इज रिक्वायर्ड टू बी डेपॉझिटेड अँड सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाची एक वेबसायट आसा थंय तांणी डिटेल दिवचे पडटा की सर्टिफिकेट तांणी इश्यू केला काय म्हणून गोवा स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड ह्यो सर्टिफिकेटच इश्यू करना बिकॉज ऑफ वीच तांकां सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या वेबसायटाचेर ते घालपाक शकना आणि देयर इज नो कंट्रोल सिंगल यूज प्लास्टिक सुद्धा गोंयांत आसा ते सुद्धा खंयच वापरले जितले वापरले वता ते बॅन करपाक आज प्रॉपरली आणि एन्फोर्समेंट करपाक आज गोवा स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड फेल जाल्ले आसा काल आमकां म्हायती मेळ्ळी काल ह्या हाजेर एक डिस्कशन जाल्ले सेक्रेटरीएटान देयर वर लॉट ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज फ्रॉम ऑल ओव्हर गोवा who have gone. Every single person who has contributed to garbage collection and garbage management in Goa past so many years has said that this is wrong. पण सरकार तांचे म्हाका दिसता आयकपाक तयार ना कारण entire cabinet is involved in this scam. Leader being the chief minister of Goa. लोकांक डिसाइड करूनी आमी सांगता बरे खोटे काय नाही म्हणून हे आम्ही शेअर करता गॅझेट तुमच्या मार्फत तुम्ही लोकांच्या नजरेक हाडून दियात आणि तुमकां कळटले की व्हॉट एक्सटेंट कॅन दिस गव्हर्नमेंट मेक लॉज टू बिकम रिचर आम्ही फाटल्या फाट इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाचोय कायदो कशे तरेन सरकार एमेंड करून सगळे पावर पंचायतीचे हाचे तांचे कोमदाचे आपल्याकडे दवरपाक सोदतालो ते लोकांक दाखोवन दिल्ले ताच्या मागीर तो कायदो फाटी घेतलो आय होप बेटर सेन्स प्रिवेल्स विथ दीस गव्हर्नमेंट आणि हो कायदो ते फाटी घेतले नाजाल्यार आमकां लोकांक पेटोवन घालचे पडटले पेटोवन उठचे पडटले आनी सरकारचो नकासो जुळोवचोच पडटलो कितें प्रश्न आसा पयले बी शॉपाचेर सॉफ्ट ड्रिंक दितले पयशे दवरताले डेपोजीट आनी शॉपाचेर परत घेताले तुमचे ऑब्जेक्शन कितें एजन्सीक दिवपाचे नाही कशें आसा शॉपार आतां हांव हे शॉपार वचून दूध घेता आनी शॉपार वचून परत ते घेता म्हज्या घरा कडेन आसा ते आतां कंपल्सरीली देर बी एडिशनल मनी विच विल बी चार्ज ऑन दिस एंड त्या शॉपार वचून ते परत घेवंक शकना हांव आय हॅव टू गो टू अ प्लेस वेर दे वील टेल अस की हांगा म्हणजे गोंयांत ते 350 काय 400 कितें तरी हे घालतले कलेक्शन पॉयंट म्हणजे तूं जर आतां हांव मेरशें रावता आतां मेरशेन पब्लिकाक फिजिबल ना जाल्यार तो पणजे घालतलो सो म्हाका म्हजे 5 रुपया 10 रुपया परते घेवपाक पणजे येवचो पडटलो मशीन सोदचें पडटलें मशिनाच्या फुड्यान रावचो पडटलो आनी जो लायनींग आसा म्हणजे आता तू हांगा शॉपार तुजे 10 लोक येता पणजे 500 लोक आसतले तांकां आपले 5 रुपया खूब मोलाचे आसतले ते घेवपाक लागले लायनींग म्हणजे तू टाइम वेस्ट करून ते लायनींग राव बरें डेट विल बी डिजिटल विथ QR कोड इमॅजिन जो गरीब मनीस आसा ताचे कडेन मोबायल ना किंवा आसा नॉन एंड्रॉइड फोन आसा तो कितें करतलो हाऊ विल गेट हिज मनी बॅक इट इज अ बिगर स्कॅम बिकॉज हिज मनी इज गोइंग टू बी कलेक्टेड अँड स्टे विथ इंटरेस्ट फ्री विथ द कलेक्टर एस्क्रो अकाउंट म्हणजे एस्क्रो अकाउंटान ते उरले ते एस्क्रो अकाउंटार उरलेले पैसे जर परते घेना जाल्यार कोणाक वतले हू विल बिकम रिचर सो सरकार लोकांच्या बारीक बारीक गरजांच्या पुस्तार जर पैसे करून सोदता जाल्यार ताका आमचो ओपोज आसा म्हणून आमचो ओपोज आसा रिसायकलिंगाचो जर विषय आसलो जाल्यार वी आर विथ रिसायकलिंग बट गोवा इज अचीव्ड 90% रिसायकलिंग only 10% is to be achieved instead of working towards making that 10% and 100% by adding that 10%, why are you bringing such schemes to make one company richer? गोंयांत दृष्टी म्हणून आसा खबर आसा तुमकां दृष्टी म्हणटा पळय ती सरकारची एक जांवय वो दुसरो जांवय तयार जाता ह्यो स्कीम ज्यो आसा हे दृष्टी मनी हे ते सगळे गार्बेज म्हणटा ते रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बीच क्लिनिंग इज ऑफ दृष्टी सरकार परत परत बीच क्लिनिंग ड्राइव विचार कित्याक करता
दृष्टी इज नॉट डुईंग देयर ड्युटी. स्कुलातले भुरग्यांक घेवन आणि कसले पयर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटान केली आणि कोणी केली. हे बीच क्लिनिंग ड्राइव कित्याक करता? हे सरकार फेल, हे डिस्ट्रिक्ट फेल that you are doing this. हे प्रश्न आसा पळय हे करप्शनाक पॉइंट करता व्हेरी क्लियरली, and this is one of the biggest scam. Biggest scam Goa is going to see. Mining scam, PWD scam. हे बारीक हातल्यान तुका कितें आसा 1000 कोटी दिसता, हातल्यान जे 1000 कोटी कलेक्शन जातले ते कोणाक दिसचे ना, कारण ते टर्नओव्हर बेस्ड जातले. It will be turnover based over a period of time. And imagine गोंयांत जर टुरिस्ट येता तो बाटल्यो परतो दिवपाक वतलो, म्हणजे तो दिसभर गोंय पळयतलो काय बाटली उदकाची पिल्या ती परती दिवपाक वतलो, काय घरा कडल्यान 2 लिटर घेवन येतलो फॅमिलीक. म्हणजे आयज मिडल क्लास गोंयांत जो भुरगो फॅमिलीक घेवन येता 8 तो जर एक 4 बाटल्यो घेता जाल्यार ताका एक वरभर लायनीक रावचे पडले बाटल्यो परत धरपाक. पयलीच गोंयची परिस्थिती बिकट जाल्या. आज आमी पेपरार वाचला टुरिझमाची परिस्थिती कितें जाली ती, तातूंत एडिशनल करूं शकता. सो आय थिंक मोस्ट इम्पॉर्टंटली टुरिझम मिनिस्टर शुड अपोज दिस. कारण गोंयांत दिवाळे हॉटेलां खाली केन्नाच नाशिल्ली. आज गोंयांत हॉटेलां खाली आसा. बीच बेल्टार वचून पळय हॉटेलां खाली आसा. जो रूम 5000 वतालो तो 1500 रूम घेवपाक तयार ना. कित्याक? गोंयचे लोक श्रीलंकेक गेले. श्रीलंके आय वेंट टू श्रीलंका लास्ट टाइम. सवाय बरी क्लीन सुपर सर्विस, नो टाउटिंग प्रॉब्लेम्स, पुलीस हॅरेसमेंट करिना. कित्याक गोंयांत येतले? 15 हजाराच्यो टिकेटी काडून 15,000 रिटर्न टिकेट मेळटा श्रीलंकाक. इंटरनॅशनल ट्रिप, भुरगीं खुश, फॅमिली खुश, पयशे साले, लोक नाडना, गव्हर्नमेंट नाडना, पुलीस नाडना, साफ. कित्याक येतले गोंयांत? आणि तातूंत भितर हें करूंक सोदता. एक्चुअली टुरिझम मिनिस्टर शुड स्ट्रेट आस्क द चीफ मिनिस्टर, डोंट ब्रिंग दिस स्कीम. दिस इज अ स्कॅम म्हणून. यू आर गोइंग टू फर्दर ड्विंडल द टुरिस्ट आर कमिंग टू गोवा. कारण गोंय पळोवपाक येतलो, पयशे रिटर्न करपाक लागून लायनीक रावपाक येवचो ना तो गोंयांत. ही परिस्थिती आसतली. Any connection is there with the company with BJP? Any connection is there? बीजेपी हातूंत Yeah. स्कीम कंपनी देशपांडे म्हणून गुगल कर कळटले. कनेक्शन येतात न्यू खंयच्यान तरी. हैदराबादच्या कंपनीन कसलो इंटरेस्ट गोंयांत येवन गार्बेजाचे हे घालपाक? कनेक्शन असल्याशिवाय एका कंपनीक मोनोपोली सरकार दिवंकूच शकना. बिहाइंड द डोर फाटल्या दारांतल्यान येवन बॅकडोर एंट्री गॅझेटार हाडप, कायदो हाडप कोणाकूच कळनासतना, ऑपोजिशनाक कळपाक दिनासतना हाजो अर्थ हातूंत भितर कोणाक तरी इंटरेस्ट आसा. एनवायरमेंट मिनिस्टर सांगता की आपल्याक काय खबर ना म्हणून हळू सांगता तो. हाजो अर्थ हातूंत भितर कॅबिनेटाक कसलो इंटरेस्ट आसा. आणि कॅबिनेटाकूच जर इंटरेस्ट ना जाल्यार हू इज द लीडर ऑफ द हेड ऑफ द कॅबिनेट? करा विचार तुम्ही. टेंडर बी काय प्रोसेस. आता टेंडर नासतना खूप गजाली चालल्या. दे इज कॉल्ड सिलेक्शन प्रोसेस. इट्स अ न्यू थिंग. सिलेक्शन म्हणजे पुढे 1000 कोटीचे सुद्धा कामां आसत जाल्यार सिलेक्शन जातले. दॅट स्कॅम वील बी ओपनिंग. टुडे मॉर्निंग वी डिस्कस. फ्रांसिसान आमकां एक गजाल लक्षात हाडून दिल्या की परत आनी एक 100-150 कोटीचो सिलेक्शन स्कॅम चालू जाला म्हणून. सो सिलेक्शन स्कॅम म्हणजे कशें ही खा आणि ती जी आसा पळय ती तेन्ना चीफ मिनिस्टर आपल्या कडेन दवरता. हाजो अर्थ खबर आसता की हाव हंग्री द करप्शन इज अँड वॉट लेवल इट हॅज ग्रोन. हाचे फुडें आनी काय उलोवपाचें ना. घरा दूध पिवया आनी ओग्गी न्हिदया नाजाल्यार न्हिदचेच पडटलें अशें म्हणून. देव बरें करूं.